पुणे या ना. नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे. आज धारेश्वर तळनेर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलो असता, दर्शनाला आलो असता. आज श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार आहे आणि या श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी माझ्या मनाला असं वाटलं की मी दरवर्षी धारेश्वरला येतो, दर्शन करायला येतो आणि यावर्षी मी हिंमत केली आणि तळनेरकडून येऊन खाली उतरण्यासाठी मी प्रयत्न केला. आणि त्यामध्ये आमचे या धारेश्वर मित्रमंडळ जे घाटचंद्रा येथून आहे यांनी एक सामाजिक उपक्रम राबवला. ते वर्षानुवर्ष हा उपक्रम राबवत असतात. त्यांनी मागील 9 ते 10 वर्षापासून एक उपक्रम राबवला. या ठिकाणी म्हणजे जे धारेश्वरला खाली उतरत असताना, धारकुंडला खाली उतरत असताना पहिल्याच होडीमध्ये यांनी चहा पाण्याची व्यवस्था केली. चहा आणि पाणी 2 टँकर घेऊन आले. 2 टँकरच्या माध्यमातून पाणी आणि सगळं सामान आणलं. 175 लिटर दूध यांनी आज इथं खर्च केलं. 175 लिटर दुधामधून यांनी चहा केली आणि तेवढी या येथील भाविकांना वाटली. म्हणजे जे धारेश्वरला भाविक भक्त येत आहे दर्शन करायला त्यांना वाटली, मुक्त वाटली. कुठल्या प्रकारे त्यांच्याकडे 1 रुपया घेतला नाही. आणि विशेष म्हणजे धारेश्वर मित्रमंडळ यांनी हे सगळे पैसे स्वतःच्या वर्गणीतून जमा केले. स्वतः पैसे देऊन ग्रुपनं स्वतःच्या खिशातून पैसे दिले आणि त्यांनी हे पैसे जमा करून हा कार्यक्रम त्यांनी राबवला. हा कार्यक्रम मागील 9 वर्षापासून, जवळपास 10 वर्षापासून हे राबवता. माझे यांना शुभेच्छा आहे की यांनी मोठ्या प्रमाणात हे कार्य केलं. धारेश्वर हे संस्थान जवळपास एक डोंगर भागात आहे. कुठल्या प्रकारचं त्याला देखरेख करण्यासाठी पाहिजे तसं कुठल्या प्रकारची मशिनरी नाही आहे किंवा कुठे ट्रस्ट नाही आहे. तर माझी विनंती आहे की या सगळ्या नागरिकांनी त्याकडे लक्ष द्यावं आणि धारेश्वराचा विकास कसा होईल त्या माध्यमातून लोकप्रतिनिधी जे सामाजिक कार्यकर्ते व लोकवर्गणीतून वर्गणी जमा करावी, गावोगावी त्यांनी वर्गणी जमा करावी, त्यातून भांडवल उभं करावं आणि त्या माध्यमातून आता खाली उतरण्यासाठी पायऱ्या नाहीये तर त्या पायऱ्या कराव्या आणि जे काही लागत असेल ते करावं. पुन्हा या भागातील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे मदत मागावी. ते सुद्धा या जे देवस्थानाला ते मदत करता. त्या माध्यमातून माझी विनंती आहे या भागातील परिसरातील नागरिकांना व भाविक भक्तांना की हे धारेश्वर मित्रमंडळ जे आहे येणाऱ्या काळामध्ये धारेश्वरला मोठ्या प्रमाणात डेव्हलप करणार आहे. तर त्यासाठी आपण निसंकोचपणे आणि मोकळ्या हाताने यांना सहकार्य करावं, यांना देणगी द्यावी. कारण की जगामध्ये प्रत्येक माणसानं आपला आपला धर्म पाळला पाहिजे. धर्माशिवाय जीवन नाहीये. आपल्या भागाशिवाय, आपल्या गावाशिवाय, आपल्या घराशिवाय, आपल्याशिवाय आपलं कोणीच नाहीये. आणि म्हणून सामाजिक दृष्टिकोनातून जेव्हा आपण उभं राहतो तेव्हा आम्हाला आमचे जे बी देवधर्म आहे, जे मंदिर आहे ते आम्हाला सांभाळावं लागणार आहे, डेव्हलप करावं लागणार आहे. त्या माध्यमातून आम्ही हे करू शकतो. म्हणून चिंचोली लिंबाजी या परिसरातील चिंचोली लिंबाजी, नागापूर, करंजखेडा, दिगाव, शेलगाव, नाचनवेल या परिसरातील मोठ्या प्रमाणात भाविक भक्त इथं श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी इथे येतात. तर त्यांची सुविधा व्हावी यासाठी आपल्याला इथं मोठ्या प्रमाणामध्ये पायऱ्या करायच्या आहे. त्यासाठी या परिसरातील नागरिकांनी मदत करावी व या ग्रुपला देणगी द्यावी आणि त्या माध्यमातून याचा विकास करावा. असंच आपण भेटत राहू. मी सर्व धारेश्वर ग्रुपचे मी आभार मानतो की त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम घेतला आणि जवळपास 8 ते 10 हजार लोकांना त्यांनी इथं मुक्त चहा पाजली. 1 रुपयाचाही कोणाला खर्च आला नाही आणि एका माणसानं पोट भरून चहा पिला. हे एक विशेष म्हणजे त्यांनी फक्त दुधाचा चहा बनवला, त्यात पाणी सुद्धा टाकले नाही. तर अशा प्रकारचं निसंकोच निस्वार्थ त्यांनी सेवा केली. त्याबद्दल मी धारेश्वर मित्रमंडळ घाटचंद्रा यांचे खूप खूप आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धारेश्वर महाराज की जय.